नमस्कार, आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज। पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। अरे बाबा उदयजी, इथं आता आल्यानंतर नवीन फंडा चालू झाला, म्हणाले फोन लावा लगेच फटाफटा। आता तुमचा फोन लागलाय, इथं फलटणची एमआयडीसी आहे, ती त्याची अजून त्याचं एक्सपान्शन करायचं आहे, वाढीव एमआयडीसी करायची आहे, अधिग्रहित जमीन करायची आहे। काय होणार? दवळेवाडी, विरगाव आणि नांदल अशा 5 गावांमध्ये एमआयडीसी प्रस्तावित आहे 284 हेक्टरवर, आणि तिथे वाटाघाटी शेतकऱ्यांची सुरू आहे। आता आपली निवडणूक संपली की मी स्वतः पाटणमध्ये जाईल, तिथं बैठक घेईन शेतकऱ्यांबरोबर आणि ते करा। आणि यांचं म्हणणं आहे फलटण शहराच्या चारी बाजूला अशा प्रवेशद्वार भव्य दिवे उभारले पाहिजे। आपण जसं जुन्नरला करतोय तसं इथं पाहिजे, ते होऊ शकेल? ते करा। शब्द देऊ ना एवढ्या लोकांच्या समोर। जसं रामराजे म्हणाले त्यांचं त्याप्रमाणे मी काम केलंय। नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन लगेच। आणि आता एवढ्या हजारो लोकांच्या समोर मंत्री बोलल्यानंतर मंत्र्याला माघार नाही, आणि त्याच्या प्रमुखाने सांगितलंय, आणि मी तर उपमुख्यमंत्री आहेच ना सरकारमध्ये, त्यामुळे काळजी करू नका। रिंग रोडची व्यवस्था जी आहे, दत्तनगर, शिवाजीनगर, इंदिरानगर असा एक बात ठरवली। मी मगाशी सांगितलं SRA योजना आपल्याकडेच आहे। शहरात हडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या वसाहतीमधील रहिवाशांचा करार काय संपलेला आहे का? त्याचा रहिवाशांचा नव्याने 99 वर्षाचा फेर करार करून दिला जाईल। या ठिकाणी शंभूराज, तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला, आणि हे देखील काम आपल्याला उडवायचं म्हणजे करायचं आहे। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की बघा, तुम्हाला वाटेल काय इथं फोन लावले फक्त, पण मी जे काही बोलतो ते पूर्णपणे माझ्या लक्षात असतं आणि पूर्णपणे विचारांती बोलतो। आणि एकदा शब्द दिला की मी तो शब्द कधी फिरवत नाही। शब्द पाळणारा हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आहे। आणि म्हणून मी आणखी 2 सभा आहेत, मी आपल्याला एवढंच सांगतो, फलटणकरांना काही कमी पडू देणार नाही। जे काही आतापर्यंत झालं नाही ते सगळं होईल। जे होतं, जे कोणी करू शकतो ते तर कोणी करू शकतो, पण जे कोणी करू शकत नाही ते एकनाथ शिंदे करतो। हा माझा कामाचा अनुभव आहे आणि कामाची पद्धत आहे। मी आता आपल्याला एवढं सांगतो, इथे रामराजे आहेत, त्यांनी सगळं राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून फलटणकरांच्या विकासासाठी हे मोठं पाऊल उचललेलं आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो, कारण या ठिकाणी त्यांनी विकास डोळ्यासमोर ठेवला। आणि म्हणून आपला पण विकासाचाच अजेंडा। शिवसेना म्हणजे विकास, धनुष्यबाण म्हणजे विकास, आणि विकासाचीच आपण भूमिका घेऊन पुढे चाललोय। म्हणून हे राज्य नंबर 1 ला, सगळ्या क्षेत्रात नंबर 1 ला, सगळ्या क्षेत्रात, अगदी गुंतवणुकीपासून, स्टार्टअप पासून, GDP पासून, परदेशी गुंतवणुकीपासून सगळीकडे। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा दावोसला गेलो होतो, 7.5 लाख कोटींची गुंतवणूक झाली। त्यानंतर देखील देवेंद्रजी गेले, त्याही वेळेस मोठी गुंतवणूक झाली। आणि मग हे राज्य, याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, या राज्यामध्ये खूप स्कोप आहे, आणि म्हणून हे महाराष्ट्र मोठं राज्य आहे। आणि फलटण जे आहे, हे फलटण जगाच्या नकाशावर फलटणचं नाव आलं पाहिजे। रामराजेंच्या माध्यमातून, या अनिकेत राजाच्या माध्यमातून अशा प्रकारचं आपण काम करूया। मी आपल्याला एवढं सांगेन, मी काय कमवलं,
यापेक्षा मी लोकांना काय दिलं हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. रामराजेंचा स्वभाव पण फार मी जवळून पाहिला. ते खुर्चीवर बसलेले असतात पीठासीन अधिकारी म्हणून, ते बघतात शांत असतात. कोण जास्त मस्ती करतोय, कोण काय करतोय त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्याचा बरोबर आवाज बंद करतात. त्यांच्या हातामध्ये तिथलं बटन असतं. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही, उपमुख्यमंत्री आता झालो तेव्हा मी सीएम म्हणजे कॉमन मॅन होतो. आता मी सीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. आणि पण रामराजेंच्या कामाची पद्धत, जे बोलतात कमी आणि कार्यक्रम जास्ती करतात. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपण घेतलेला निर्णय या फलटणला विकासाकडे घेऊन जाईल. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे जे आहेत, शिवसेना आणि मित्रपक्ष, हे छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे फलटण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सगळी भूमी आहे. अशा या भूमीमध्ये आपण ही सभा घेतोय आणि फलटणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचाच आणि सोबत असलेल्या सगळ्यांचाच हा भगवा डबलाने फडकला पाहिजे, अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला देतो. शिवसेना आणि मित्रपक्ष आघाडीचे सर्व उमेदवार आपल्याला विजयी करायचे. एकूण एक उमेदवार आपल्याला विजयी करायचा आहे. सगळ्यांना वाजत गाजत नगरपालिकेत पाठवायचं आहे. इतिहास घडवायचा आहे. आणि मी नेहमी सांगतो, ज्याच्या मागे महिला, मतपेटी त्याचा नंबर पहिला. आणि आता शिवसेना, रामराजे आणि सगळी आघाडी, मी तर म्हणतो या आघाड़ी को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. आणि म्हणून शिवसेना आणि आघाडी हे आपल्याला जिंकवायची आहे आणि आपल्याला विकासाला चालना करून द्यायची. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, पण मला जाणीव आहे गरिबीची, गरिबांच्या दुःखाची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची. आणि आज एक राजे घराणं आपल्या सोबत, त्या घराण्याचा अनुभव, रामराजेंचा प्रगल्भ अनुभव, त्यांच्या सर्व कुटुंबियांचा अनुभव या फलटणमध्ये नवा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही, नवी क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.